वैभव सोनटक्के मिनी ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला नक्की क्लिक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतात. भाऊ कॅरेट दिसत असेल मोकळे. आता मित्रांनो मी वैभव सोनटक्के नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर पक्षी खाली घेताना आपण व्हिडिओ काय काढू शकलो नाही, तर जस्ट खाली घेतलेत आपण, थोडेच माणसं आहेत. तर उतरून अशा पद्धतीने लावलेत आपण. तर बाहेर गाडी, हा भाऊ गाडी सोबत आलेला आहे. अजून एक भाऊ आहे. भाऊ असे पक्षी उतरले सध्या. तर आतमध्ये हिट वगैरे चालू करतोय. भाऊ हाय कर. एक मिनिट. गाडी अशी आलेली, जस्ट टाइम झालाय बघा 12:03. तर इथून पुढं पूर्ण आता संध्याकाळ रात्र नाईट पर्यंत जागणार आहेत. तर चला पुढं आता खाली सोडतो. तर जस्ट आता एवढ्यात पक्षी खाली घेतले. तर कॅरेट दिसत असेल मोकळे, एमटी कॅरेट आहेत. ते रिटर्न द्यायचे, थोडी विकाय. त्याच्यात गुळ पाणी करायचंय. गुळ काली ती आहे तिथं. तर बघू शकता की डायरेक्ट ओपन ह्याच्यावर सोडले आपण, डायरेक्ट पेपरवर दिसत असेल एक दिवसाचा पक्षी. तर आता देऊ त्यांना. तर कंटिन्यू ब्लॉग दाखवतो. जस्ट त्यांना आता वाट लावले. तर आता निघलोय पक्ष्यांकडे. तर आता नियोजन आपलं गुळ पाणी ठेवायचं चालू आहे. हातकडे कोणतं ह्याच्यात गुळ मिक्स केलाय. आता हे भांडे उचलायचे एक 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 आणि इथं ठेवायचं. कसा दिसतोय मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा पक्षी एक दिवसाचा. तर बघू शकता ब्लॅक आलेत, ब्लॅक आलाय. आता चालू गुळ पाणी भरलं. जस्ट आता 1 तास कंप्लीट झालेला आहे. तर आपण खाद्य टाकतो. तर तुम्हाला दाखवतो. हे दिसत असेल हे फीड आहे. 1 नंबर फीड आहे. हे सुरुवातीला असतं स्टार्टिंगला. हे दिसत असेल हे टाकतोय. अशा प्रकारे टाकायचे ते. तर खाद्य बिद्य टाकून निवांत बसलोय. तर आता 2 वाजल्यात. पक्षी आल्यापासून कसलीच म्हणजे लोळलो होतो पण झोपलो नाही. कारण का की पक्षी थोडा चिटकून बसतोय. तुम्हाला दाखवतो. ही अशी गोली आहे ही. तर हिला घेऊन सारखं आज जावं लागतंय. ते असं पद्धतीने थोडा चिटकून बसतोय. तर असं उठवा लागतो. असं वाटलं की पक्षी पळतोय. तर अशा पद्धतीने उठवा लागतोय. तर जेवढा सोपा पोल्ट्री व्यवसाय सोशल मीडिया वाटतो ना रील्सवर, तेवढा नाहीये. तर असे रातची पक्षी तिथं. तर असं पूर्ण लाईट जागावं लागतं. तर आता 2 वाजलेत, काहीच टाइम नाही झालेला. तर पक्षी आलेले. तर अशी सगळी पद्धतीने
उठवायला लागतात. असे खाली वरी पडतोय पक्षी, त्याला सरळ करावा लागतो. तर हे बघा, अशा पद्धतीने कंटिन्यू पक्षाला उठवायला लागतो. आता सध्या तर भट्टा पेटवायची गरज नाहीये. भट्टा 3-3:30च्या टायमाला पेटवणार आहे, दाखवेल तसं तुम्हाला. तर 3-3:30 होत आल्यात, पहाटेचा टाइम आहे. तर आपल्याला पक्षी आलते 12 वाजता. पक्षी आल्यापासून तर आत्तापर्यंत अजून आपण मी म्हणजे झोपलो नाहीये. कारण का असं पक्षी कंटिन्यू बसतोय, त्याच्यामुळे असं उठवा लागतोय सारखा. थोडं हलगर्जीपणा नाही करू शकत आपण ह्याच्यात. तर अशा पद्धतीने चालू आहे पक्षी आल्यापासून काम माझं. तर चला बघू शकतो कसा पक्षी बसलाय. थोडक्यात 5 वाजलेत, तर लाईट गेली तर पक्षी ओरडत होता. थोडा डुकला लागला आता थोडा, तर उठलो, लाईट आणून लावली. आता पक्षी थोडा गोळा होतोय, तर आता म्हणलं बॉयलर पेटवा. तर चला भेटेत दाखवत तुम्हाला. तर बघू शकता पेटला बॉयलर. आता थोडं डिझेल आहे, डिझेल टाकले. तर आता धूर बाहेर येऊ नये म्हणून हे पॅक करणार. तर आता पेटलाय, गरम होईल. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला कमेंट करा. सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. पूर्ण नाईट तुम्हाला दाखवले मी, म्हणजे प्रयत्न केले दाखवायचे. तर कशा प्रकारे पक्षी आल्यापासून कसे म्हणजे त्यांना खाद्य पाणी वगैरे ठेवलेलं ते पूर्ण दाखवलेलं आहे. तर आत्ता फार्ममधले काम झालंय, तर आता निघलोय. तर बघा आमच्याकडचं सकाळचा व्ह्यू बघा, सकाळच्या 7 वाजता. एकदम भारी व्ह्यू आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. धन्यवाद.